नमस्कार. तर आज आपण नवग्रह सिरीजमधील चंद्रमाविषयी माहिती घेणार आहोत. तर चंद्रमा काय हो? पराशर ऋषींनी या चंद्रमाला प्रत्येक जीविताचं मन म्हटलेलं आहे. प्रत्येक जीवितामध्ये हा चंद्रमा मनाच्या रूपाने विद्यमान आहे. हा चंद्रमा एका राशीमध्ये, एका नक्षत्रामध्ये जास्त काळ राहत नाही. हा चंद्रमा नवग्रहांमध्ये सगळ्यात फास्टेस्ट मुव्हिंग प्लॅनेट आहे. आता मनाची अवस्था बघितली तर अशीच आहे. हे मन एका गोष्टीवर, एका ठिकाणी जास्त काळ टिकत नाही. ते सगळ्यात फास्टेस्ट मुव्हिंग आहे. आता आपण आपल्या कुंडलीमध्ये बघू शकता की चंद्रमा कुठं बसलेला आहे. चंद्रमा म्हणजे मन ज्या भावामध्ये बसलेला आहे तो भाव आपल्याला इमोशनली हील करणार आहे. तो भाव आपल्याला इमोशनली डॅमेज करणारा देखील आहे. कारण हे मन एका कमळासारखं आहे. हे मन एका कमळासारखं आहे. कधी कधी तर प्रफुल्लित आहे, कधी कधी तर ते कोमजलेलं आहे. तर आता आपण हा चंद्रमा 12 भावांमध्ये काय रिझल्ट देतो हे जाणून घेणार आहोत. चंद्रमा इन फर्स्ट हाऊस, आपलं मन आपल्यामध्ये बसलेलं आहे, स्वतःमध्ये बसलेलं आहे. ह्या मनाला कंट्रोल करणारा फॅक्टर दुसरा तिसरा कोणी नसून आपण स्वतःच आहोत. आपल्या मनाची अवस्था आपल्या स्वतःवरच डिपेंड आहे. हे चंद्रमा इन फर्स्ट हाऊस सांगतं. चंद्रमा इन सेकंड हाऊस, आपलं मन आपल्या फॅमिलीमध्ये, आपल्या पैशामध्ये बसलेलं आहे. आपली फायनान्शियल कंडिशन आपल्या मनाची कंडिशन सांगणार आहे. आपल्या फॅमिलीची कंडिशन आपल्या मनाची कंडिशन सांगणार आहे. आता मन जिथं बसलेला आहे तो भाव आपल्याला इमोशनली हील करणारा भाव आहे. आणि मन जिथं बसलेला आहे तो भावच आपल्याला इमोशनली डॅमेज करणारा भाव आहे. चंद्रमा इन सेकंड हाऊस आपल्या पैशाची कंडिशन, आपल्या फॅमिलीची कंडिशन आपल्याला इमोशनली हील करणारी आहे आणि आपल्याला इमोशनली डॅमेज करणार देखील आहे. चंद्रमा इन थर्ड हाऊस, आपलं मन ट्रॅव्हलिंगमध्ये बसलेलं आहे. थर्ड हाऊसला कमिशनिंग सुद्धा म्हटलेलं आहे. आणि आपलं मन कमिशनिंगमध्ये बसलेलं आहे. थर्ड हाऊस इज लहान भाऊ बहीण ह्यांमध्ये देखील आपलं मन बसलेलं आहे. आता हेच फॅक्टर आहे जे आपल्याला इमोशनली वीक करणार आहेत आणि इमोशनली स्ट्रॉंग करणार आहेत. चंद्रमा इन फोर्थ हाऊस, आपलं मन आपल्या घरामध्ये बसलेलं आहे. आपण जिथं राहतो तिथंच आपलं मन बसलेलं आहे. आपल्या प्रॉपर्टीज, भूमी, भवन, वाहन यामध्ये आपलं मन बसलेलं आहे. आता याच गोष्टी आपल्या मनाला प्रफुल्लित करणार आहेत आणि याच गोष्टी आपल्या मनाला वीक करणार देखील आहेत. चंद्रमा इन फिफ्थ हाऊस, आपलं मन आपल्या संतानामध्ये बसलेलं आहे. आपलं मन आपल्या लर्निंगमध्ये बसलेलं आहे. आपलं मन आपल्या प्रेमामध्ये बसलेलं आहे. आता ह्याच ॲक्टिव्हिटीज सांगितल्याप्रमाणे आपल्याला वीक आणि स्ट्रॉंग करणारे आहेत. चंद्रमा इन सिक्स्थ हाऊस, आपलं मन आपल्या वर्क प्लेसच्या ठिकाणी बसलेलं आहे. 6वं घर हे कर्मक्षेत्राचं काम करणारं घर मानलं जातं. 6वं घर सेवा मानलं जातं. 6वं घर सर्व्हिसेस मानलं जातं. त्यामुळे या गोष्टींमध्ये आपलं मन बसलेलं आहे आणि याच गोष्टी आपल्याला इमोशनली वीक करणार देखील आहेत. चंद्रमा इन सेवन्थ हाऊस, आपलं मन आपल्या पार्टनरमध्ये बसलेलं आहे. जर पार्टनर व्यवस्थित असेल तर आपलं मन त्या कमळासारखं प्रफुल्लित आहे. जर आपल्या पार्टनरची कंडिशन वीक असेल तर आपलं मन कोमजलेलं आहे. चंद्रमा इन एट्थ हाऊस, अशा व्यक्तीचं मन पिढेच्या भावामध्ये गेलेलं आहे. आता 8वा भाव हा गुप्त विद्यांचा मानला जातो. 8वा भाव पिढाचा मानला जातो. आता आपलं मन जेव्हा 8व्या भावामध्ये जातं तेव्हा मानसिक पीडा लागू शकते. पण ज्यावेळी असा व्यक्ती ऑकल्टचा सहारा घेतो, असा व्यक्ती ॲस्ट्रोलॉजीमध्ये येतो, त्यावेळी त्या व्यक्तीचं मन त्या फुललेल्या कमळासारखं होऊ लागतं. त्या व्यक्तीचे इमोशन्स त्याच्या कंट्रोलमध्ये येऊ लागतात. म्हणून 8व्या घरातील चंद्रमा ऑकल्ट करण्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे. चंद्रमा इन नाईन्थ हाऊस, आपलं मन आपल्या वडिलांमध्ये, आपलं मन धार्मिक स्थळांमध्ये, आपलं मन धर्मकार्यामध्ये बसलेलं आहे हे सांगतो. चंद्रमा इन 10th हाऊस, आपलं मन आपल्या कर्मक्षेत्राच्या ठिकाणी गेलं. आता तुमचं कर्मक्षेत्रच आहे जे तुम्हाला इमोशनली वीक आणि इमोशनली स्ट्रॉंग करणार आहे. आणि कर्मक्षेत्रच आहे जे तुम्हाला इमोशनली हील करणार देखील आहे. चंद्रमा इन 11th हाऊस, तुमचं मन तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, समाजामध्ये, तुमच्या इच्छांमध्ये गेलेलं आहे. आता ज्यावेळी तुमच्या इच्छापूर्ती होतील त्यावेळी तुमचं मन प्रफुल्लित असेल. ज्यावेळी इच्छापूर्ती होणार नाही त्यावेळी तुम्हाला मानसिक विकार जाणवायला लागतील.
चंद्रमा इन 12th हाऊस. हे मन 12व्या भावामध्ये जो विकनेसचा भाव मानला जातो, जो मोक्षाचा भाव मानला जातो, जो लेटगोचा भाव मानला जातो, अशा भावामध्ये हे मन गेलेलं आहे. आता अशा व्यक्तीचं मन दान करण्यामध्ये, एखादी गोष्ट सोडून देण्यामध्ये प्रफुल्लित होऊ शकतं. असा व्यक्ती जर मनाने एखाद्या गोष्टीवर स्टक राहत असेल तर त्याला मानसिक अडचण येऊ शकते. धन्यवाद.